येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी। येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी। दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी। दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी। येशूचे नाम गोड फार दीनांना लागते। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन। पवित्र शास्त्र बायबलमधून तिमोथेला पहिले पत्र अध्याय 2 व वचन 5 मध्ये असे लिहिले आहे, कारण एकच देव आहे आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे। प्रभू येशू ख्रिस्त देव असून मानव होऊन या जगात आला। त्याने सर्व मानवजातीचे पाप स्वतःवर घेऊन मानवाने जे पापामुळे मरण कमावलेले होते ते त्याने स्वतः वधस्तंभावर सहन केले। देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू केले आहे। तो स्वतः स्वर्गाचे दार आहे। कोणताही मानव प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय देवाकडे जाऊ शकत नाही। मरण सहन केल्यामुळे व मरणावर विजय मिळवल्यामुळे तो युगानुयुगचा याजक आहे। मानव व देव ह्यामध्ये तो एकच मध्यस्थ आहे, ज्याच्याद्वारे मानवाचा व देवाचा समेट होऊ शकतो। त्याच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय कोणीही मनुष्य स्वर्गात जाऊ शकत नाही, कारण स्वर्गाचा सर्व अधिकार त्याला देण्यात आला आहे। आता हे वचन आपण ऐकले आहे। या वचनावर विश्वास ठेवून जो कोणी स्वतःचे पाप प्रभू येशू ख्रिस्ताजवळ कबूल करून त्याला क्षमा मागेल व त्याच्यावर विश्वास ठेवून म्हणेल, प्रभू येशू, तू माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने तुला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले, असा विश्वास ठेवून माझ्या अंतःकरणात तुला प्रभू म्हणून आमंत्रण देतो। अशा व्यक्तीला स्वर्गाचे राज्य मिळेल व तो नरकाग्नीपासून वाचेल। देव करो प्रभू येशू ख्रिस्त जो मध्यस्थ आहे त्याच्यावर विश्वास ठेवणारे मन आपणास देव।